नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपण मास्टरबेशन करून म्हणा किंवा इंट्रोकोर्स करून आपलं इजॅक्युलेशन होतं, एक पांढरं लिक्विड निघतं, त्याला मी सिमेन म्हणतो। त्याचप्रमाणे स्त्रियांना पण धातू निघतो का, पांढरा पदार्थ निघतो का, त्याविषयी आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे। खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा, माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा की त्यांना पण या विषयावर ओपन चर्चा घडून आली पाहिजे, ओपन नॉलेज मिळालं पाहिजे। नाहीतर काय होतं की आपण आपल्या मित्रांकडून नॉलेज घेतो किंवा कुठे ना कुठे आपलं चुकीचे व्हिडिओ बघून नॉलेज घेतो आणि त्या नॉलेजमुळे पण चुकीच्या नॉलेजमुळे केव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवू शकतात। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपला धातू निघतो त्याचप्रमाणे स्त्रियांना इंटरकोर्स करताना त्यांना पण धातू निघतो का, तर यस। पण जसं आपलं फास्ट होतं, आपल्याला फास्ट स्टिम्युलेशन होतं, फास्ट इजॅक्युलेशन होतं, पण त्याप्रमाणे स्त्रियांना थोडा वेळ द्यावा लागतो। जेव्हा केव्हा तुम्ही फोर प्ले करसाल, फोर प्ले करताना क्लिटोरिसचं मसाज करणार, वल्वाचं मसाज करणार, मग जेव्हा तुम्ही जितकं जास्त क्लिटोरिसचं मसाज केलं तितकं तुम्हाला एक पांढरा स्त्रव दिसून येईल। पण जसं आपलं पांढरा पदार्थ आपल्याला दिसून येतो त्याप्रमाणे स्त्रियांचा पदार्थ हा दिसून येत नाही, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना इजॅक्युलेशन होत नाही। पण नाही, ऑर्गॅझम जर त्यांना आलं तर त्यांचं इजॅक्युलेशन होतं, त्यांना पण पांढरा पाणी जातं आणि त्याच्यामुळे त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं, ऑर्गॅझम मिळतं, पण हे आपल्याला दिसून येत नाही। पण हे मित्रांनो, हे जितकं जास्त लिक्विड निघालं तितके तुमचे पार्टनर सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला मी एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर तुम्ही फोर प्लेला महत्त्व द्या, तुमच्या पार्टनरला खूप स्टिम्युलेट करा आणि खूप स्टिम्युलेट केल्यानंतर जेव्हा ती सांगेल की आता इन्सर्ट करा तेव्हाच इन्सर्ट करा। कारण आपल्याला पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये इंटरेस्ट असतो, त्यांना नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये इंटरेस्ट असतो। आपल्याला सेक्स पाहिजे असतो, त्यांना प्रेम पाहिजे असतं। तर प्रेमासाठी तुम्ही चांगलं जर त्यांना जर स्टिम्युलेट केलं तर त्यांचं पण पांढरं पाणी जातं आणि हे पांढरं पाणी गेलं का नाही गेलं हे तुम्ही कसं ओळखायचं, तर जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता तर त्यांचा एकदम म्हणजे श्वास वाढलेला असतो किंवा पल्स रेट वाढलेली असते, थोडासा घाम येतो आणि हे जेव्हा म्हणजे त्यांचं म्हणजे इजॅक्युलेशन होतं तेव्हा हे थंड होतं, त्यांचे हातपाय रिलॅक्स होतात, त्यांचं म्हणजे जे ब्रेथ आहे ती ब्रेथ कमी होते, पल्स रेट कमी होतो, तेव्हा समजून जायचं की आपल्या पार्टनरची संतुष्ट झालेली आहे, त्यांना ऑर्गॅझम आलेला आहे, त्यांना इजॅक्युलेशन झालेलं आहे। आणि त्याच्यामुळं असं जर तुम्ही जर विचार करून जर दोघांनी एकमत करून जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर समजून जायचं यालाच आम्ही परिपूर्ण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी असं म्हणू शकतो। उगीच फक्त आपण सॅटिस्फॅक्शन होऊन जायचं आणि आपल्या पार्टनरला उपाशी ठेवायचं असं जर तुम्ही करत असाल तर कुठे ना कुठे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जे तुमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग पाहिजे ती बॉन्डिंग तुम्हाला मिळणार नाही। आणि त्याच्यामुळं काय होतं की जे फाउंडेशन असतं हे दोघांचं प्रेम याच्यावर डिपेंड असतं। तर हे जर कुठं जर कमी पडत असेल तर डेफिनेटली कुठे ना कुठं तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बाधा येऊ शकते। म्हणून मित्रांनो, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जर तुमच्या पार्टनरला तुम्हाला इजॅक्युलेट करायचं असेल तर जितकं जास्तीत जास्त होईपर्यंत त्यांना स्टिम्युलेट करा आणि दोघांना ऑर्गॅझम एका वेळी मिळण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।